हा चला सांगा आता एक एक. गुरुदेव या ठिकाणी म्हणतात की सारा संसार विविधतेने भरलेला आहे, परंतु माझ्यापासून अलग नाही. जसं शरीराचा एक एक अंग वेगवेगळा आहे, जसं उदाहरण दिलेलं आहे ठिकाणी शरीराचे विविध अवयव, नाखून म्हणजे नखे, जीभ, आँख, डोळे सब अलग है। जैसा कि विज्ञान में एक अणु से अनेक तरह से अनेक अणु बनते हैं, वैसे ही बिंदु में सिंधु समाया है, ऐसा गुरुदेव कहते हैं। सारी समष्टि अणु से बनी है। यत पिंडे तत् ब्रह्मांडे, मैं निरंजन हूँ सुनने से इसका परिणाम पूरी दुनिया में होता है। मैं कौन हूँ यह जानने के लिए मनुष्य जन्म मिला है। ज्ञानी का शरीर वही काम करता है जो अज्ञानी का शरीर करता है। दोनों ही सोते हैं, खाते हैं, सब कुछ करते हैं, लेकिन ज्ञानी सोचता है और करता है। इसलिए योगी बनो, ऐसा गुरुदेव कहते हैं। आगे चलकर गुरुदेव कहते हैं कि बच्चा कुछ मिला तो भी और कुछ नहीं मिला तो भी रोता है, क्योंकि उसके पास जो कुछ कुतूहलता रहती है, युवावस्था में कुतूहलता ज्यादा रहती है। हर चीज में ज्ञान लगाना ये कुतूहलता कुतूहलता का प्रतीक है। जिज्ञासा और कुतूहलता में फर्क है, जो कि जिज्ञासा सच को जानती है और कुतूहलता निर्देशक के ऊपर चलती है। यह सब मेरा अपना ही है, ऐसा गुरुदेव यहाँ कहते हैं। जय गुरु। जय गुरु. सांगा अजून याचबरोबर सांगा. गुरुदेवानी या ठिकाणी असंही म्हटलंय की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. सगळेजण सुखी व्हा असं अष्टावक्रांना वाटतं, असं गुरुदेव या ठिकाणी. हा बाकीचे बोला. जय गुरुदेव. गुरुजी म्हणतात जसं सृष्टीमध्ये सगळं आपल्याला वेगवेगळं दिसतंय, परंतु वेगळं काहीच नसते, एकच सृष्टी आहे. तसंच आपलं शरीर सुद्धा एका सेल पासून बनलेलं आहे, परंतु शरीराचे वेगवेगळे अवयव त्याच सेल पासून बनलेले आहेत. तसंच सृष्टी पण आहे असं गुरुजी सांगतात. त्यानंतर चांगलं किंवा वाईट आपण ऐकतो, त्याचा परिणाम समष्टीमध्ये सगळ्यामध्ये पडतो असं गुरुजी सांगतात. पण चांगलं ऐकलं तर चांगलं होईल आणि वाईट असेल तर वाईट होणार. त्यासाठी चांगलंच ऐकत राहा असं गुरुजी म्हणतात. ज्ञानी फरक काहीच नसतो, फक्त केवळ हेच की ज्ञानी माणूस साक्षीभावाने पाहतो आणि मूर्ख कुतूहलाने पाहतो. आणि जिज्ञासा याच्यात फरक आहे असं गुरुजींनी सांगितले. जिज्ञासा जीवनोपयोगी आहे, तर कुतूहल उपयोगी नाही.
त्याची उदाहरणं सुद्धा सांगितले वेगवेगळे. जसं की आपण चित्रपट पाहताना कुतूहल असतो, म्हणजे जो दर्शक असतो त्याच्यामध्ये कुतूहल असते, परंतु जो निर्देशक असतो त्याच्यामध्ये कुठलीच कुतूहल नसते, कारण निर्देशक स्वतःच बनवलेला असतो. जय गुरु. जय गुरु. अजून कुणाला सांगायचं? कालचा संदर्भ काय होता? कालचा संदर्भ होता सर, की या काही गोष्टी येतात त्या गोष्टीमध्ये ज्ञान होत नसतं, त्याच्यावर काही परिणाम होत नसतो. ज्ञानी हा स्थिर असतो आणि अस्थिर व्यक्ती कधी हा ज्ञानी होऊ शकत नाही, हा संदर्भ. व्हेरी गुड. यत पिंडे तत् ब्रह्मांडे हे सूत्र आहे. जे आपल्या शरीरात आहे ते पूर्ण ब्रह्मांडामध्ये तेच आहे. पण हे ज्ञान प्राप्त होणं महत्वाचं आहे. जसं आपल्या शरीराचा विचार केला तर शरीरामध्ये सगळं जे आहे ते एका सेल पासून तयार झालेलं आहे. एका पेशीपासून सगळं पूर्ण तयार झालेलं आहे, पण वेगवेगळं आहे. डोळे वेगळे आहेत, कान वेगळे आहेत, हात वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं कार्य सुद्धा वेगवेगळं आहे. डोळ्यानं ऐकू शकत नाहीत आणि कानानं बघू शकत नाही. आपण बघू शकतो का? नाही. म्हणजे ते एक असून सुद्धा वेगवेगळे आहेत. आता शरीराच्या लेवलवर जेव्हा आपण बघतो तर सगळ्यांचं शरीर कसं आहे? सारखं आहे. सगळ्यांनाच डोळे आहेत, सगळ्यांनाच कान आहेत. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव कसे आहेत? सगळे सारखेच आहेत. आहेत की नाही? बरोबर आहे की नाही? पण ज्ञानी आणि अज्ञानी मध्ये फरक काय आहे? तर ज्ञानी शरीराचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं करतो, अज्ञानी शरीराचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं करतो. मग ज्ञान म्हणजे काय? तर हे जाणून घेणं की आपण सगळेजण कसे आहोत? एक आहोत. ही सृष्टी ह्याच्यामधलं सगळं असलेलं आणि माझ्या शरीरातलं असलेलं सगळं कसं आहे? एकच आहे. मग ज्ञानी काय करतो? बा, ज्ञानी पण ऐकतो, अज्ञानी पण ऐकतो. ज्ञानी माणसाला पण भूक लागते, अज्ञानी माणसाला पण भूक लागते. असं थोडंच आहे की अज्ञानालाच भूक लागते, ज्ञानी नाही, भूक नाही लागत, असं होतंय का? नाही. तोही झोपतो, हाही झोपतो. तोही बघतो, डोळ्यानंच बघतो, हाही कानानंच ऐकतो. तोही कानानं ऐकतो, हाही कानानं ऐकतो. तोही काम करतो, हाही काम करतो. मग काय फरक आहे? तर ज्ञानी जो आहे तो एका वेळेस एकच करतो. तो ऐकत असेल तर ऐकतच राहतो. मग अज्ञानी काय करतो? ते ऐकायचं सोडून देऊन दुसरंच काहीतरी करतो.
आहे की नाही? जसं पोथी ऐकायला येतात, पोथी ऐकायला येत असताना सोबत कापूस घेऊन येतात. वाती करा कशासाठी? वाती करायसाठी. वाती वळायसाठी, आहे की नाही? मग आता वाती वळत बसलं तर श्रवण होईल का? नाही होणार. नाही होणार. हा फरक आहे ज्ञानी अज्ञानी मध्ये. समजा ज्ञानी जेवण करत असेल तर तो काय करणार? फक्त जेवणच करणार. जेवण करणार. आणि अज्ञानी जेवण करत असेल तर टीव्ही बघणार, मोबाईलवर बोलणार, आहे की नाही? आणि जेवताना मोबाईल जास्त ऍक्टिव्ह राहते. ह्याला फोन करणार किंवा कोणाचा फोन आला तर बोलणार. पण जेवण होईपर्यंत मोबाईल बाजूला ठेवून फक्त जेवणच करायचं, असं करणारा कोण आहे? ज्ञानी आहे. आणि अज्ञानी काय आहे? ते सगळं घेऊन बसणार एकत्र. मग ह्याच्यामुळे काय होते? काय ज्ञानी आणि अज्ञानीच्या ह्या कर्मामुळे, ह्या कामामुळे काय फरक पडतो? तर एक जण सुखी राहतो आणि दुसरा आहे तो दुःखी राहतो. दुःखाचं मुख्य कारण काय आहे? अज्ञान. अज्ञान. जे करायचं आणि ज्यावेळेस करायचं त्यावेळेस ते नाही करणं, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि जे करायचं ते त्याच वेळेस आणि त्याच ह्याच्यानं करायचं, हे काय आहे? ज्ञानीचं लक्षण आहे. कर्म तर दोघांनाही करावी लागतात, आहे की नाही? ज्ञानी झाला म्हणून नुसता बसून राहील असं होतंय का? नाही होत. त्यालाही करावं लागतंय. पण ज्ञानी कसा आहे? जाणून घेतो आणि अनुभव घेतो त्याचा. आणि तो जाणतो की आतून आपण सगळेजण एक आहोत. ही एकत्वाची भावना त्याच्यामध्ये असते. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा फरक आहे. अज्ञानीमध्ये कुतूहल असते आणि ज्ञानी व्यक्ती जिज्ञासू असतो. आता कुतूहल आणि जिज्ञासा ह्याच्यामध्ये फरक काय आहे? कुतूहल मध्ये काहीच नाहीये. समजा आता कुणाचं काही शेजारी भांडण झालं तर कुतूहल असणारा खूप इंटरेस्टेड असतो त्याच्यामध्ये. काय झालं, कसं झालं, काय नाही, है ना? रस्त्याला समजा एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला मदत करणाऱ्यापेक्षा इतर दुसरे जमा होतात. आणि आता आजकाल तर असं झालेलं आहे की मदत करणं सोडून द्या, पण त्याची व्हिडिओ शूटिंग करण्यामध्येच इंटरेस्ट जास्त असतो. आणि तो नुसती शूटिंग करायची आणि त्याला ब्रॉडकास्ट करायचं त्याला. हे कोणाचं लक्षण आहे? अज्ञानी. ज्याच्यामध्ये कुतूहल आहे त्याच्यातून काही साध्य होणार नाही. काही साध्य होते का? नाही. जीवनासाठी ते काय उपयोगी आहे का? नाही. पण जिज्ञासा ही काय असते? जीवनोपयोगी असते. त्यातून काहीतरी ज्ञान प्राप्त होते, त्यातून कल्याण होते, जनकल्याण होते, आपलं कल्याण होते. ज्ञानी व्यक्ती स्वतःच्या कल्याणामध्ये सुद्धा इतरांचं कल्याण जो होतंय तर त्याचा विचार करतो ज्ञानी. आणि अज्ञानी स्वतःचंही कल्याण बघत नाही आणि इतरांचंही बघत नाही, की नाही? मग काय असलं पाहिजे? जिज्ञासू असलं पाहिजे. मी मानव म्हणून जन्म घेतला तर माझ्या जन्माला येण्याचं काय नेमकं काय उद्देश आहे? मी कशासाठी या पृथ्वी तलावर जन्माला आलो? हा प्रश्न मला पडला पाहिजे.
नुसतंच खायचं प्यायचं झोपायचं मौज करायची आणि शेवटी मृत्यू, हाच उद्देश आहे का आपला जन्म, मानव म्हणून जन्माला येण्याचा आहे का? नाही. मग आपण करतो काय? खातो पितो झोपतो मौज करतो, हेच करतो ना. उद्देश तर नाही येतो, मग करतो काय आपण? जे करायचं ते नाही करत. मला प्रश्न पडला पाहिजे, मी कोण आहे, मी या पृथ्वी तलावर कशासाठी आलेलो आहे, उद्देश काय आहे माझ्या येण्याचा, माझ्या जीवनाचं लक्ष काय आहे, गोल काय आहे माझा, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि हे प्रश्न पडणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. नाहीतर मग काय आहे, खाओ पिओ आयश करो, आहे की नाही, आणि नंतर केलेल्या आयशचा पश्चाताप, बस याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. कारण ह्या इथे जे आपण कर्म करतो, जे काही काम करतो, ते सगळं कर्म जसं कर्म करू आपण तसं त्याचं फलीभूत होत असते. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? जसं कर्म आहे तसं फलीभूत होते ते. मग तुम्ही चांगलं कर्म करा, त्याचं फळ चांगलं, वाईट कर्म करा, त्याचं फळ वाईट आहे. वाईट. आहे की नाही? म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात, चांगलं काम करा, चांगलं कर्म करा, कल्याणाचं कर्म करा, वाईट कर्म करू नका. त्याच्यानं काही साध्य होणार नाही. आपल्या जीवनात जीवन जगण्याचा उद्देश पण सफल होणार नाही त्याच्यामुळे. नुसत्या कुतूहलामध्ये जाऊ नका. तर कुतूहल हे काय, नॉट इंटरेस्टेड असलं पाहिजे, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये. कारण त्याच्यानं काही साध्य होणार नाहीये. की नाही? म्हणूनच अष्टावक्र काय सांगतात की कुतूहलामुळं काही साध्य, कौतुक हा शब्द दिलेला आहे त्याला, है ना? कौतुक म्हणजे काय? कुतूहल. आणि आपण सुद्धा इतरांना हे करत असताना त्या कुतूहलाच्या कौतुकाच्या ऐवजी जर आपण ज्ञानासाठी आणि त्याच्या स्वतःच्या कल्याणासाठी आपण जर काही सांगितलं, काही उपदेश केला, तर तो उपयोगी आहे. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मी आणि ही समष्टी, माझ्यामध्ये जे आहे तेच सगळं ह्या समष्टीमध्ये आहे. मी आणि माझी समष्टी जी आहे ते एक आहेत. आणि हे ज्ञान जेव्हा आपल्या आतमध्ये फलीभूत होते, पक्क होते, तर त्यावेळेस काय होईल, आपण सगळ्यांना एक समजायला लागू. मग आपल्यामधला विध्वंस, हिंसा, हे जे नकारात्मकता आहे ती आपली येणार नाही. आहे की नाही? आपण सगळे एक आहोत, सगळ्यांचं शरीर सारखं आहे, शरीराच्या लेवलला आपण एक आहोत आणि आत्मिक लेवलला आपण एक आहोत. हे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते, त्यावेळेस आपण कुणाची हिंसा करू का? कुणाला आपण त्रास देऊ का?
किंवा कुणाला आपल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये काही डिस्टर्बन्सेस येतील असं आपलं वागणं असेल का? नाही राहणार. आणि आपलं जीवन जगायचं ते अशाच पद्धतीनं जगायचंय हे आपल्याला सांगतात. म्हणून काय म्हणतात की चांगले कार्य करा. आणि तुमच्याकडे विवेक आहे. प्रत्येक कार्य चांगलं आहे का वाईट आहे हे कोण समजू शकते? तुम्ही स्वतः समजू शकता. तेवढे ज्ञानी आहात. तुम्हाला ईश्वरानं तेवढी तुम्हाला देणगी दिलेली आहे. ईश्वरानं ते तुम्हाला वर दिलेलं आहे की काय चांगलं काय वाईट हे तुम्ही जाणू शकता. म्हणून काय सांगितलेलं आहे? चांगली कर्म करा, इतरांची मदत करा, इतरांची सेवा करा. जे अज्ञानी आहेत त्यांना ह्या ज्ञानामध्ये आणा. आणि प्रत्येक जो संत आहे, जो ज्ञानी व्यक्ती आहे, त्याचा उद्देश काय असतो? हाच उद्देश आहे की लोकांनी हे ज्ञान ऐकावं. त्याचा उद्देश प्रसिद्धीचा नसतो की खूप सारे लोक आले माझ्या प्रवचनाला, 1,00,000 लोक आले म्हणून माझी प्रसिद्धी झाली, हा उद्देश असतो का? नाही. हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांनी श्रवण करावं आणि त्यांच्या जीवनामध्ये ह्या ज्ञानामुळे प्रकाश यावा. त्यांचं जीवन प्रकाशमान व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नता परत यावी, ह्यासाठी त्यांची इच्छा असते की जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये जुडलं पाहिजे, हे ज्ञान श्रवण केलं पाहिजे. आणि आपला पण उद्देश तोच असला पाहिजे, आहे की नाही? सुदर्शन क्रिया केल्यानंतर जसं आपल्यामध्ये फरक पडला, आपल्यामध्ये तो आपल्यातलं अज्ञान जे आहे ते नाहीसं झालं, तसंच इतरांनी सुद्धा सुदर्शन क्रिया केल्यानंतर त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश होईल. ह्यासाठी कार्य करावं. प्रसिद्धीसाठी संत ज्ञानी गुरु प्रसिद्धीसाठी हे नाही करत. प्रसिद्धीसाठी कोण करते? जो अज्ञानी आहे तो करतो. त्याला प्रसिद्धी पाहिजे. आणि आपण जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर हे सगळं करतो, म्हणजे फक्त स्वतःसाठीच आहे का? हे नाही. ह्यामध्ये समष्टीचं सुद्धा कल्याण आहे. आपण जे जे काही करतो त्याचा परिणाम ह्या समष्टीवर होतो. कारण आपल्याला सूत्र काय सांगितलंय? यत पिंडे तत् ब्रह्मांड. म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम कुठे होणार? ह्या सगळ्या ब्रह्मांडावर, या समष्टीवर परिणाम होणार. म्हणून आपण स्वतः वैयक्तिकरित्या जे काही करतो, आपण जे काही कर्म करतो, जे काही वागणं आहे आपलं, त्या वागण्याचा परिणाम फक्त माझ्या एकट्यासाठी नाही आहे, तर सगळ्या समष्टीवर त्याचा परिणाम होणार आहे. मी जर समजा एखादं वाईट कृत्य केलं तर त्याचा परिणाम सगळ्या समाजावर होणार आहे. मी जर चांगलं काम केलं तर त्याचा परिणाम समाजावर होणार आहे. मी जर साधना करत राहिलो नियमित तर त्याच्यामुळं समाजावर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. मी जर ध्यान करत राहिलो तर माझ्या ध्यानामुळं काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे, त्यांच्यामधली अस्वस्थता निघून जाणार आहे. हा विचार आपण नेहमी करायचा. मग त्यासाठी आपल्याला जी सूत्री दिलेली आहे, त्रिसूत्री, साधना, सेवा आणि सत्संग, हे नियमितपणे करायचं.
माझं मी ऐकलं, माझं माझं झालं, माझं सगळं काय मला ज्ञान झालं आता मला काय देणं घेणं आहे, असं आहे का? नाही. आपल्या कृतीमध्ये सुद्धा माझ्यासोबत इतरांचा सुद्धा विचार मी केला पाहिजे. का? कारण ते माझेच अंग आहेत. माझ्या शरीरात जे आहे तेच सगळीकडे आहे. आहे की नाही? बघा तुम्ही, आपल्या शरीरामधला एखादा अवयव जर निकामी झाला असेल तर कसं होतंय आपलं जीवन, कसं होतंय बघा बरं. समजा माझा कान आहेत निकामी झाले, मला काय ऐकू येत नाही, तर त्याचा परिणाम माझ्या जीवनावर होतो का नाही होत? होतो का नाही सांगा? होतो की नाही? मग तसंच समाजामध्ये जर समजा कोणी काही दुःखी असेल तर माझ्या सुद्धा जीवनावर त्या दुःखाचा परिणाम होतो. आणि समाजामध्ये कोणी आनंदी असेल, प्रसन्न असेल तर त्याचा परिणाम सुद्धा माझ्या जीवनावर होतो. मी आनंदी असेल तर आजूबाजूचे आनंदी होणार, मी दुःखी असेल तर माझ्या दुःखाचा परिणाम बाकीच्या लोकांवर सुद्धा होणार आहे. ही जाणीव सातत्यानं माझ्यामध्ये असली पाहिजे. तर मग काय होतंय, आपण सेवेला प्रवृत्त होतो. नाहीतर मग काय होतंय, झालं माझ्या कुटुंबातले सगळ्यांनी केलं, झालं संपलं, आता मग काय देणं घेणं नाही मला कोणाशी. माझ्या घरातले माणसं चांगले झाले, सुखी राहिले, बस झालं. किंवा घरातलं एखादं ऐकत नाहीये तर सोडून दिलं आपण, जाऊ द्या, ते ऐकत नाहीये आणि आपण सोडून देतो. आणि मग त्याच्यामध्ये जे परिवर्तन व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी जे आपण करायला पाहिजे ते आपण बंद करतो. कारण सेवा हे अविरत कार्य आहे. सेवेमध्ये यश अपयश, चांगलं, खूप खूप जणांची आपण केली सेवा, आता परत झालं, खूप सेवा केली, हा भाव सेवेमध्ये नसतो. सेवा ही कशी आहे? अविरत कार्य आहे. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की आपल्या मुखातून जेव्हा जे काही शब्द पडतात तर गुरुदेव काय म्हणतात, सिर्फ ज्ञान की ही बातें करो. है ना? बोलायचं काय? बोलायचं ज्ञानच बोलायचं, दुसरं काय बोलायचंच नाही. आणि जिथे ज्ञान बोलायची गरज नाही तिथे मौन राहायचं. बघा, आपण आपल्या वाणीमधून जे शब्द वापरतो, जे वाक्य वापरतो, त्याच्यातून कितीतरी ऊर्जा आपली वाया जाते, एनर्जी आपली वेस्ट होते. कारण जास्त इंटरेस्ट आपला कुतूहल मध्येच जातो. त्यानं काय म्हणलं, त्यानं काय म्हणलं, हे कसं झालं, ते कसं झालं, तिथे काय झालं, सगळी घटना अगदी कान देऊन ऐकतो. आणि आपल्याला जी कळाली ते त्याच्यामध्ये अजून मसालेदार, पुन्हा अजून इंटरेस्टेड, मस्त मसालेदार करून इतरांना सांगतो. बघा किती ऊर्जा आपली वाया जाते. आणि मग चांगल्या कामासाठी ती एनर्जी आपल्याला युटिलाइज करता येत नाही. होत आहे की नाही असं? म्हणून बघा, जे ज्ञानी आहेत, संत आहेत, गुरु आहेत, बघा त्यांच्या वाणीकडे बघा तुम्ही. ते कधी असं कुतूहलाचं बोलणार नाहीत. ते याचं काय झालं, त्याचं काय झालं, काय देणं घेणं नाही त्यांना. आहे की नाही? त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये असतो की जे दुःखी आहेत त्यांचं दुःख दूर झालं पाहिजे.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे. त्यासाठी ते त्यांच्या वाणीचा उपयोग करतात, त्यासाठी ते त्यांच्या कर्माचा उपयोग करतात, त्यासाठी ते त्यांच्या विचारांचा उपयोग करतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ज्ञानी म्हणतो, संत म्हणतो. तर गुरुदेव म्हणतात तुम्ही पण तसेच व्हा. म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं आपल्याला? योगी बनव. योग म्हणजे काय आहे? सगळं काही एक आहे ही जाणीव असणं, ही एकत्वाची जाणीव सातत्यानं असणं म्हणजे योग आहे. योग म्हणजे काय? युनियन. सगळं इकडलं तिकडलं जमा करायचं आणि त्याच्यामध्ये एकत्वाची भाव जो आहे, आपण सगळे एक आहोत. ही जाणीव होणं, नुसतं म्हणणं नाही, तर ती जाणीव होणं म्हणजे योग आहे. म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात? योगी बनो. सांगितलं ना आज आपल्याला गुरुदेवांनी? हो, सांगितलं. योगी बनो. तर योगी कशासाठी बनायचं? जनकल्याणासाठी. कारण आपण इथे आलोत, आपण जन्म जे घेतलेला आहे ते नुसतं खायचं प्यायचं झोपायचं मला वाटेल ते करायचं ह्यासाठी नाहीये. माझ्यासोबत इतरांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. माझ्या कृतीमधून 4-10 लोक परिवर्तन झालं पाहिजे त्यांचं. हा उद्देश माझ्या जीवनाचा असला पाहिजे. आणि हे केव्हा प्राप्त होते? जेव्हा आपण स्वतः शांत असेल तेव्हा. आपण विश्राम स्थितीमध्ये असेल तेव्हाच होणार. आपणच गडबडीत आहेत तर जमेल का? हे होईल का असं? नाही. आपणच घाईमध्ये आहेत, गडबडीमध्ये आहेत, आपल्यामध्येच कन्फ्युजन आहे, आपल्यामध्येच क्लिअरिटी नाहीये, तर ते पास होईल का? तसं नाही होणार ते, है ना. आणि अष्टावक्र गीता श्रवणाचा संकल्प हाच आहे. है की नाही? छान आहे ना. कोणाचे काय प्रश्न असतील तर सांगा. आपला 4 तारखेला अष्टावक्र गीता श्रवणाचा आपला शेवटचा भाग असेल.